गाडी जर त्या रोडला बंद पडली त्यावेळेस सुद्धा तुम्हाला त्या टोईंगवाल्यांना 2-4 हजार रुपये द्यावं लागतात. ते मोफत त्या येणाऱ्या सवलतीमध्ये मोडत नाही का? किंवा तिथल्या असलेले ते घाण वॉशरूम हे त्या सामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी असतात. त्या सवलती सामान्य नागरिकांना का पुरवल्या जात नाही? मुंबईपासून धुळ्यापर्यंत जेवढा टोल टॅक्स पडतो तेवढा टोल टॅक्समध्ये माणूस अक्षरशः 700 किलोमीटर जातो. 700 किलोमीटरचा एवढा पडणारा टोल टॅक्स हा मुंबई ते धुळ्याच्या 300 किलोमीटरच्या टोल टॅक्सला लावलेला आहे. महाराष्ट्रात अजून टोल टॅक्स किंवा टोल प्लाझा किती वर्ष चालणार आहे? किंवा असे कुठले टोल प्लाझा आहेत ज्यांची वसूल रक्कम जी आहे ती वसूल झालेली आहे पण ते अजूनही चालू आहेत? असे बरेचसे टोल प्लाझा आहेत की ज्यांची रक्कम वसूल झालेली आहे पण ते मेंटेनन्सच्या नावाखाली तेवढ्या टोल टॅक्स भरून अजूनही चालू आहेत. माझ्या 75 हार्ड RTI चॅलेंज या चॅलेंजमधली दुसरी RTI मी फाईल केलेली आहे आणि या फाईल केलेल्या RTIमधले मुद्दे फार ठळक महत्त्वाचे आहेत. ती फाईल केलेली आहे मी रोड टॅक्सवरती. रोड टॅक्स म्हणजे जो आपण गाडीवरती भरलेला असतो तो नाही, तर रोड टॅक्स तो जो आपण प्रवास करताना भरतो टोल टॅक्स. त्या टोल टॅक्सवर बरीच तफावत मला आढळून आलेली आहे. उदाहरणार्थ मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरचं अंतर जे आहे ते 700 किलोमीटर आहे, पण 700 किलोमीटरला टोल फक्त 899 रुपये लागतो. पण मुंबई ते धुळे हा कितीतरी वर्षापासून जुना बांधलेला महामार्ग त्याच्यावर 323 किलोमीटर करता सुद्धा 600 ते 700 रुपयाच्या दरम्यान टोल लागतो. मुंबई कोल्हापूर, मुंबई सोलापूर हे कितीतरी जुने मार्ग बांधलेले असताना त्याच्यापेक्षा नवीन बांधलेल्या मार्गांवरती टोल कमी आहे आणि जुन्या बांधलेल्या मार्गावरती टोल अजूनही जसं आहे तसं आहे. त्यात एवढी तफावत काय? तर अक्षरशः